राम राम. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ तर एकदम जबरदस्त असा व्हिडिओ एडिट केलेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि आपलं टेलिग्राम ग्रुप आपलं बंद पडलेलं आहे आधीच. तर त्याच्यात जर तुम्ही असाल आणि पडेल तर त्याच्यातून निघा बाहेर आणि नवीन मी केलेला आहे टेलिग्राम ग्रुप, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जॉईन करून घ्या. आणि राहिला विषयाच्या व्हिडिओचा मटेरियलचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल यूज केलेलं आहे तर त्या सर्व जी मटेरियलची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोठं पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर चला लगेच आपण आजचा व्हिडिओ आहे कसा एडिट करायचा समजून घेऊया. तर सर्व ते ॲडमिशनची कमी दिली असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. ॲडमिशन जर नसेल तर आपल्या टेलिग्रामला आपण दिलेलं आहे, त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे करायचे 100% करून घ्यायचा आहे. सर्वात आधी बीटमार्कला इथून ओपन करून घ्यायचं आहे. बीटमार्क ओपन केल्यानंतर मी तुम्हाला काही ग्रुप आणि काही थोडंसं ॲड करून दिलेली आहे ट्विट वगैरे लावून. तर त्याच्यात काय चेंजेस कसं काय विषय करायचा आहे सगळं जे तुम्हाला एकदम तुमचा भाऊ म्हणजे परतपणाने सांगत असेल. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, एकदम खाली आपला केबीचा लोगो दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते नाव येईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्या काय तिथून आता तुमची गॅलरी ओपन होणार आहे. आता जे काय तुमचे फोटो असतील तर ते फोटो काय करायचे अशा प्रकारे त्यामध्ये यायचे. जे फोटो ॲड करायचे आहे ते फोटो ॲड करून घ्यायचे. बॅकग्राऊंडला फोटो आपला लागणार आहे अशा प्रकारे. तर त्यानंतर आता जे काय वरचे ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये जायचं. आता याचा मग काय करायचं, खालती जे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून आता इथून दुसरा फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बघू शकता एकदम जबरदस्त असा फोटो ॲड झालेला आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. तर अशा प्रकारे बॅक आल्यानंतर हे ग्रुप जर तुमचा असं थोडासा समजा म्हणून दाखवतो अशा प्रकारे जर छोटा झाला तर काय करायचं, इथपर्यंत यायचं ना त्यानंतर वाढून घ्यायचं, काहीसुद्धा अडचण येणार नाही. तर अशाच प्रकारे आता पुढचा पण ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचा आहे. ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं, जे का फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचे. इथून जे फोटो ॲड करायचा ते फोटो सिलेक्ट करून वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. अशा प्रकारे आता हे आपले दोन्ही ग्रुप एडिट झालेले आहे. तर आता हे दोन ग्रुप एडिट झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे मी तुम्हाला डबल ग्रुप दिलेले आहेत, तर ते आपल्याला हे पण ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचं. हे ग्रुप पण एडिट कसं करायचं एकदम सोपं आहे. सर्वात आधी ग्रुपवरती क्लिक करायचं, एकदम खालच्या एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता जे काय खालचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये जायचं आहे. तिथून दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे फुल फंक्शन एरियामध्ये आपला फोटो प्रॉपर लागून जाईल. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपला फोटो ॲड झालेला आहे. आपण जे काय फोटो ॲड केला ते आपला इथं फोटो ॲड झालेला आहे, बघू शकता इथे. तर अशाच प्रकारे आता हे बाकीचे पण इथले ग्रुप आहेत का ते सर्व ग्रुप आपल्याला एडिट करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं, जे का फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये येऊन आता इथून जे काही दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर डबल इथून बॅक यायचं. तर बघू शकता आता आपल्या अशा प्रकारे दुसरा पण ग्रुप आपला एडिट झाला आहे. तर अशा प्रकारे आता ते काही इथले बाकीचे फोटो ग्रुप आहेत ते सर्व एडिट करून घ्यायचे आहे. तर मी जशा प्रकारे ग्रुप एडिट करत आहे तर तशा प्रकारे आता तुम्ही पण ग्रुप एडिट करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं तर आहेच कशा प्रकारे एडिट करायचं. व्हिडिओ नाही स्किप करला तर तुम्हाला सगळं एकदम प्रॉपरपणाने समजून जाणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो हे व्हिडिओ कोठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपला जे की दुसरा पण ग्रुप एडिट झालेला आहे. तर आपले जवळपासले ग्रुप मी सगळे एडिट करून घेतलेलेच आहेत. तर इथून काय करा, तुम्ही सर्व हे ग्रुप एडिट करून घ्या. ग्रुप एडिट केल्यानंतर मी काय करतो थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपरपणाने समजेल. तर अशा प्रकारे आता तिथले पण मोडचे ग्रुप एडिट करून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला बरोबर 6.20च्या बिटला यायचं आहे. 6.20च्या बिटला आल्यानंतर काय करायचं, पलकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. तिथून फोटो ॲड करायचे, वरील थ्री लाईनवर क्लिक करायचे, फुल कॉन्टेंट एरिया करायचे, पुढच्या बिटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट कट मारायचं. तर अशा प्रकारे आता काय करायचं, इथून
पुढे आपले जितके पण आता बीटप्रमाणे आपण अशा प्रकारे फोटो ॲड करून वर थ्री लाईन क्लिक करून फुल कामचे एरिया करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता हे फोटो ॲड करून घ्यायचे आहे तुम्ही. आता हे पण स्टेप तुम्हाला समजलीच असेल, समजली नसेल तर तरी पण सांगत आहे मी, अशा प्रकारे फोटो ॲड करून दाखवत आहे. तशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो, आणि कोण पण तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाला नसाल तर प्लीज जा आणि जॉईन मारून घ्या, कारण आपले ग्रुप कोणीतरी हॅक केलं असं मला वाटते. तर त्यामुळे ते आपलं आधीचं ग्रुपमध्ये काहीसुद्धा येणार नाही अपडेट. त्यामुळे त्या ग्रुपमध्ये आणि कोण तुम्ही असाल तर त्या ग्रुपमध्ये राहू नका, त्या ग्रुपमधून बाहेर पडा. आणि जे काय आता मी नवीन केलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि या ग्रुपला नक्की जॉईन करून घ्या. आणि तुम्ही नवीन असाल तरी पण तुम्ही जॉईन करून घ्या. तिथं आपण सर्व अपडेट आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला मी तिथं सांगत असतो. आणि म्हणजे आपला व्हिडिओ यूट्यूबला पब्लिक झाले आपण आपल्या टेलिग्रामला जे की पासवर्ड सांगत असतो ते तुम्हाला माहीतच असेल. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे मी, टेलिग्राम वगैरे आपलं जॉईन करून घ्या. आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या भावनो, प्लीज सपोर्ट करा भावनो, कारण आपलं छोटं चॅनल आहे त्यामुळं. आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की मारा. चला बाकी काही नाही, मी फोटो ॲड करत आहे. तशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. हे म्हणजे फोटो ॲड करणं म्हणजे मित्रांनो तुम्हाला समजतच असेल, कारण हे तुम्ही दररोजचे एडिटरमध्ये तुम्हाला एवढं तर माहीतच असेल फोटो कशा प्रकारे ॲड करतात. आणि समजलं नसेल तरी पण मी तुम्हाला दाखवतच आहे फोटो कशा प्रकारे ॲड करायचे आहेत ते. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, मग बाकीचे आता जे काही इथले फोटो आहेत ते ॲड करून घ्या, मी जशा प्रकारे करत आहे तशा प्रकारे. तर काय विषय नाही, अशा प्रकारे जे की आता आपले जवळपास फोटो खूप सारे फोटो आहेत भावाने येतं, त्यामुळे थोडासा व्हिडिओ लांब होईल. तर काय विषय नाही, फक्त व्हिडिओला नाही स्किप करता बघा. सगळं जे काही तुमचा भाऊ म्हणजे प्रॉपरपणाने म्हणजे शिकवत असते तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ करायचा आहे. फकाट्या आपण मारत नसतो, फकाट्या मारून काय आपलं हे करायचं नाही, फक्त ग्रोथ व्हायचं नाही, तर प्रत्येकाच्या म्हणण्यावर राज्य करत जायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे बघू शकता आपले जवळपास काहीशे फोटो ॲड करणं झालेले आहेत आणि काही राहिलेले आहेत ते पण ॲड करून घेत आहे मी. तर अशा प्रकारे तुम्ही पण ॲड करून घ्यायचे आहेत. तर काही विषय नाही, एकदम जबरदस्त म्हणजे. तर मग आता बाकी मी पुढचे जे काय फोटो आहेत मित्रांनो ते काय करतो, मी सर्व फोटो ॲड करून घेतो, कारण व्हिडिओ खूप लांब होईल. बघू शकता खूप सारे आपल्या बीट आहेत. तर या बीटप्रमाणे आपल्याला जर फोटो ॲड करायचे म्हणलं तर खूप टाईम लागणार आहे. तर मी काय करतो, सर्व फोटो ॲड करून घेतो आणि त्याच्या जे काही पुढची स्टेप आहे ती तुम्हाला मग मी पुढे सांगतो. सर्वात आधी मी काय करतो, सगळे जे काही फोटो आहेत ते ॲड करून घेतो. आणि मित्रांनो, फोटो ॲड करत वेळेस येतात जे काही आपण खालचे ग्रुप आहेत काय, यातले ग्रुप जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत फोटो ॲड करू नका. हे आता बघू शकता आपले फोटो म्हणजे ग्रुप जे कुठून संपत आहे बघू शकता 26.16च्या बीटला. तर इथून इतके जे काही बाकीचे इथले ग्रुप आहेत खालती हे तर फोटो ॲड करू नका. डायरेक्ट आपल्याला इथून काय करायचं आहे, 26.16च्या बीटपासून डबल फोटो ॲड करायला सुरुवात करायची आहे. तर मी काय करतो, सर्व फोटो ॲड करून घेतो मग आता. तर मित्रांनो बघू शकता आपण आता जे की सर्व जे की फोटो ॲड करून घेतलेले आहेत. आणि आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, या बीट मार्कच्या आपल्या स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे वरी जायचं आहे. आता वरी गेल्यानंतर इथे तुम्हाला लेअर दिसून जाईल बघू शकता अशी प्रकारे. तर त्याच्यावरती मी नाव दिलेलं आहे डायरेक्ट KVEdit. तर त्या लेअरला काय करायचं, अशा प्रकारे धरायचं म्हणजे सिलेक्ट करायचं, म्हणजे असं दाबून धरायचं साईडतून आणि याला अशा प्रकारे एकदम वरती एकदम लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम वरती जे की आपण फोटो ॲड केलेले आहेत का या सगळ्या फोटोच्या वरती हे लेअर आणून घ्यायचे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीबीट दिलं असेल ते शेकीबीट इथून ओपन करून घ्या. शेकीबीट ओपन केल्यानंतर आता काय करा, सर्वात आधी काय करायचं आहे, जे काय आपला शेवटचा फोटोचा आहे इफेक्ट ते देऊन घेऊ. सर्वात आधी जे काय शेवटचा फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, तिथे इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ते 3 ठिपके दिसेल त्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आता आपल्याला बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे. मी सांगतो तिथं बरोबर त्या बीटला या आणि मी मग जिथून सांगेल तिथून तिथपर्यंत फोटोला हे इफेक्ट देऊन घ्या. तर काय करा, 20 पॉईंट कम्प्लिटली 20 पॉईंटच्या बीटला यायचं आहे. इथं बघू शकता कम्प्लिटली 20 पॉईंटची बीट तुम्हाला दिसत असेल, इथंशी यायचं आहे. आणि इथून पुढे बघू शकता मोठे म्हणजे येतो तुम्हाला बारीक बारीक फोटो दिसतील. आणि 20 पॉईंटला आल्यानंतर इथून पुढे तुम्हाला बघू शकता मोठे फोटो आहेत. तर इथून काय करा, जे काय इथून 20 पॉईंट पुढचा फोटो आहे त्याला रिपीट पेस्ट करा आणि त्याच्या पण पुढच्या पेस्टला करा. म्हणजे तिथून पुढे किती फोटोला पेस्ट करायचं तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजेल. तर हे पहिला 2 3 आणि 4 फोटोला देऊन घ्या. 20 पॉईंटला म्हणजे 20 पॉईंटच्या बीटला यायचं आहे. बघू शकता 20 पॉईंट बीटला आल्यानंतर काय करायचं आहे, 4 फोटोला द्यायचं आहे. आपण 2 फोटोला दिलेला आहे, तर आणि 2 फोटोला हा इफेक्ट देऊन घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 3 झालेलं आहे आणि हे चौथा आपला याला पण देऊन घेऊ. तर अशा प्रकारे बघू शकता चौथ्या पण फोटोला आपण हा इफेक्ट दिलेला आहे.
आता 20 पॉईंटच्या पुढे 4 फूटला हाय पीट पेस्ट करा. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि सेकंड फूटला डबल ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करा, जे काय दोन नंबरचा म्हणजे जे काय मधला फूट आहे त्यावरती क्लिक करा. रिपीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून आधीचा जसा इफेक्ट कॉपी केला त्याचप्रमाणे हे पण इफेक्ट कॉपी करून घ्या. आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्या. आता ही इफेक्ट मी सांगेल तशा प्रकारे हे इफेक्ट द्या. लक्ष देऊन बघा, तुम्हाला समजूनच जाईल. तरी स्किप केला तर तुम्हाला म्हणजे तुम्ही हे वसाल थोडं, त्यामुळे तुम्ही एवढंला स्किप नका करू, तुम्हाला समजून जाईल. तर आता इथं बघू शकता मी 9.22च्या बीटला आल्यानंतर येतं तुम्हाला जवळजवळ 9.22च्या बीटला आणि 9.23च्या बीटला बरोबर आपण इथं 2 बीट दिलेले आहेत जवळजवळ. तर त्याच्या पुढच्या फूटला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे 9.23च्या बीटच्या पुढच्या फूटला. आता त्यानंतर इथून काय करायचं, पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर बघू शकता इथं पण आपण जवळजवळ 2 बीट तुम्हाला दिलेली आहेत. इथं 12.20च्या बीटला आणि 12.21च्या बीटला. तर तिथंशी एक येऊन त्याच्या पुढच्या फूटला ही इफेक्ट देऊन घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल म्हणून मी असे जवळजवळ 2 बीट दिलेले आहेत. त्याच्या पुढच्या फूटला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं असं बघायचं. आता डबल पुढे कुठे अशी आपल्या जवळजवळ बीट आलेली आहेत. तर बघू शकता इथं 15.17च्या बीटला पण आलेली आहे. तर त्याच्या पण पुढच्या फूटला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचं आहे आणि डबल पुढे बघायचं आहे आपल्याला कुठेशी आपल्या जवळजवळ 2 बीट आलेली आहेत. तर बघू शकता ही तशी आपल्या आलेली आहेत 18.14च्या बीटला आणि याच्या पण पुढच्या फूटला हा इफेक्ट पेस्ट करून घ्या आणि डबल पुढे जायचं आहे. आता पुढे आपल्याला इथून म्हणजे हे ग्रुप संपल्यानंतर इथं पुढे 26.24च्या बीटला आल्यानंतर इथं पण एक मोरी दिसतच असेल तुम्हाला फोटो. तर त्याला पण आपण हाय पीट पेस्ट करायचं आहे आणि याच्यामुळे एक मोठा फूट येईल त्याला सोडून द्या आणि इथं जवळजवळ हाय याला देशाल. तर फक्त काय करायचं इथं आल्यानंतर 26.25च्या बीटला द्यायचं आहे आणि त्यानंतर डबल पुढे जायचं आहे. मग डायरेक्ट मग 28.22च्या बीटला येऊन त्याच्या पुढचा जे काही फोटो आहे त्याला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे जवळजवळ बीट दिसतच असेल तुम्हाला. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता मग त्याच्यानंतर जे काय शेवटचा म्हणजे इफेक्ट आहे ते आपल्याला काय करायचं आहे 30.7च्या बीटला येऊन त्याच्या पुढच्या फूटला देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे आणि डबल शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते आता आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. पहिल्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं इथून बॅक येऊन पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा आपण बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आता इथे तुम्हाला सांगतो मी. इथं बघू शकता हे 2 आपले ग्रुप आहेत. आता हे 2 ग्रुप आपले संपल्यानंतर आपण फुल कॉन्सेन एरियामध्ये 6.20च्या बीटपासून ॲड केलेले आहेत फोटो. तर ते तशी यायचं आहे म्हणजे 6.20च्या बीटला आणि त्याच्यात जे का पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पीट म्हणजे हे फोटो आपण काय करायचं आहे शेवटपर्यंत देत जायचं. तसं समजा फक्त आपण आधी जे फोटोला इफेक्ट देईल ते का ते फोटो आपल्याला सोडून द्यायचे आहे. तर अशा प्रकारे आता जे काय करायचं तुम्ही जेवढपर्यंत एकही फोटो सोडायचा नाही, एक सुद्धा फोटो सोडायचा नाही, शेवट म्हणजे सर्व फोटोला द्यायचं आहे. फक्त इथं बघू शकता आपण आधीचा इफेक्ट दिला आहे फक्त या फोटोला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर इथून डबल हे फोटो म्हणजे सर्व फोटोला आपण आता हा इफेक्ट इथून पण पुढे काय करायचं आहे ते फोटो सोडून दिल्यानंतर डबल याच्या पुढचे जे काही बाकीचे फोटो आहेत त्याला पण इथून इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे आणि डबल इथं बघू शकता इथं आपण याला आधीचा इफेक्ट दिलेला आहे तर याला सोडून द्यायचं आहे आणि डबल याच्या पुढे मग जे काही बाकीचे फोटो आहेत तर त्याला डबल सुरू करायचं आहे आपल्याला द्यायला. डबल बघायचं आहे पुढे आपले कोटेशी येत आहेत बघू शकता येतशी येत आहे आपला आधीचा दिलेला इफेक्ट. तर याला सोडून द्यायचं आहे आणि परत इथून काय करायचं आहे डबल सुरुवात करायची आपल्याला हा इफेक्ट द्यायला. फक्त काय करायचं आहे आधीचे ज्या फोटोला आपण इफेक्ट दिलेले आहेत का त्या फोटोला इफेक्ट द्यायचे नाही. आणि तो ग्रुप आहेत या ग्रुपला पण इफेक्ट देशाल तर या ग्रुपला सुद्धा हा इफेक्ट द्यायचा नाही. फक्त मग हे ग्रुप संपल्यानंतर इथून डबल आपले फोटो सुरू होत आहेत बघू शकता. कोटेशी आपले फोटो येतशी सुरू होत आहेत बघू शकता. येथूनशी बघू शकता आणि डबल इथून सुरू करायचं आहे आणि जे काय आधीच्या मग आता बाकीचे फोटो आहेत आधीचे दिलेले इफेक्ट तर ते फोटो सोडून द्यायचे. तर एवढं काम तुम्ही करून घ्या आता, कारण व्हिडिओ खूप लांब व्हायला झालेला आहे आपला आणि कोण पण लांब नको करायला. तर एवढं काम केल्यानंतर या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं प्लगच्या चिन्हावरती क्लिक करा, मीडियामध्ये जायचं आहे आणि मी मटेरियलमध्ये एक तुम्हाला बॉर्डर देईल. हे बॉर्डर ॲड करा, एकदम खतरनाक एकदम टॉप लेवलमध्ये व्हिडिओ दिसेल त्यामुळे हे बॉर्डर नक्की ॲड करून घ्यायचे आहे. बॉर्डर ॲड करायचे, ब्लँडिंग जायचं आहे, लाईटिंगच्या याच्यात देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं म्हणजे याचं जे ब्लॅक कलर आहे ते जाईल आणि साईडकडून बॉर्डर आपली एकदम खतरनाक लागून जाईल. आता ही बॉर्डरला काय करा या व्हिडिओच्या शेवटीला येऊन या बॉर्डरला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ आता आपला बनवून रेडी झालेला आहे फायनली. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता खालती स्पोर्टचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर आता बघू शकता आजचा जे की व्हिडिओ आहे आपला स्पोर्टला चालू झालेला आहे. तर मित्रांनो मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि काय चुकत असेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगत चला. मग भेटूता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा. एकदम खतरनाक टॉपची एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटूता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.